स्वागत आहे तुमचे महाराष्ट्र देशा या यूट्यूब चॅनलवर. देवगिरी राजा रामदेवराय आणि त्याची राजधानी इंद्राच्या अमरावतीलाही लाजवेल अशी राजधानी. अल्लाउद्दीन खिलजी सारख्या नतद्रष्टाची नजर लागेपर्यंत स्वर्गाशी स्पर्धा करीत होती. देवगिरीच्या यादव साम्राज्याचे पतन झाले. महाराष्ट्रात इस्लामी राजवटीचा शिरकाव झाला. टोळधाडीसारख्या इस्लामी धाडीने महाराष्ट्राचे जनजीवन विस्कळीत होत होते. लेकी बाळींचे अब्रू, शेतीभाती, गुरेढोरे काय म्हणून काय सुरक्षित नव्हते. नुसता हैदोस. हळूहळू हे आंघोळले पडू लागले. यातून पुढे लाचारी मान वर काढू लागले. हुजरेगिरी करणारे हुजरे ही एक नवी जमात महाराष्ट्रात जन्माला येऊ लागली. त्यातून पुढे इनामदारी, जमीनदारी, वतनदारी, सरदारकी उदयाला येऊ लागली. ज्याला जे मिळेल ते तो हासिल करू लागला. स्वतःपुरते जगायचे, बलवानाने जगायचे, दुर्बलाने फक्त आणि फक्त मरायचेच. हो, पण याच कालखंडात माझा मराठाची बोल कौतुके, अमृता देही पैजा जिंके असा मेलेल्या मनाला उभारी देणारा ज्ञानेश्वरीचा संजीवन मंत्र काय तो जगायची एक उभारी देत होता. इतिहासकार विका राजवाडे म्हणतात, अगदी तेव्हापासून म्हणजे शके 1212च्या उत्तरार्धापासून ते शके 1630 पर्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येईपर्यंत शके 1272 टीका केली ज्ञानेश्वरी. हा संदर्भ जर घेतला तर असे लक्षात येते की देवगिरीचे साम्राज्य अस्ताला गेल्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होईपर्यंत हा कालावधी म्हणजे जवळजवळ 400 वर्षांचा काळ. विका राजवाडे म्हणतात, हा 400 वर्षांचा कालावधी म्हणजे महाराष्ट्र जगत असलेली निगेटिव्हिटी, नकारात्मकता. म्हणजेच असं म्हणता येईल विका राजवाड्यांच्या मते, परित्राणाय साधूनां विनाशायच्च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या प्रत्येक युगात अवतार घेणाऱ्या सुदर्शनधारी युगंधराची वाट पाहत आम्ही राहिलो. तो येईल आणि आमचे रक्षण करील. गो ब्राह्मण, स्त्रिया, आबाल वृद्ध यांच्या हाकेला तो नक्कीच धावून येईल. मात्र एक साधी गोष्ट आमच्या लक्षात आली नाही. संभव आम्ही युगे युगे म्हणणारा श्रीकृष्ण हा सुद्धा कुरुक्षेत्रावर अर्जुनाकडून युद्ध करून घेत होता, स्वतः लढत नव्हता. तो सहभागी असला तरी युद्ध मात्र करत नव्हता. पण आम्हाला हे सांगणारा कोणीही नव्हता. कोणालाही कळत नव्हते की हेतू पुरस्पर आम्हाला हे कोण सांगत नव्हते. पण अखेर नियतीला आमची दया आली. कुठून तरी उभ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारे शब्द कानावर आले. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. लोकांनी कानोसा घेतला, आवाज कुठून येतोय. तेव्हा लक्षात आलं, आवाज देहूच्या वाड्यातून येत होता. हा आवाज कानी येतो न येतो तर याच आवाजाचा प्रतिध्वनी चाफळ आणि शिवतर गळीतून निनादला. देवमस्तकी धरावा, अवघा हलक लोळ करावा, मुलुख बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. या दोन्ही हाका आई भवानीच्या कानी केल्या आणि शिवाईच्या रूपातील आई जगदंबेने हळूच दार उघडले. महाराष्ट्राचे भाग्य फळाला आले. लेकी बाळींच्या कपाळावरील कुंकुमातील तेजोमयी वलय चमकायला लागले. आया बहिणींची गोंदलेली कपाळे काळाची काजळी पुसू लागली. उभ्या महाराष्ट्राला सूर्योदयाची चाहूल लागली. सह्याद्रीच्या कुशीतून, शिवनेरीच्या बुरुजावरून लख प्रकाशमान तेजोमय सूर्य दुर्दैवी महाराष्ट्रावर तळपू लागला आणि जगदंबेने दार उघडले. उजाडले आता. तिमीर वलय तेजोमय शिवशंभूने गिळून टाकले. यवनी सत्तेच्या छाताडावर तांडव करायला शिवनेरीवर शंभूने अवतार घेतला आणि उभ्या महाराष्ट्राच्या माऊलीने शहाजी राजांच्या सौभाग्यवतीने पाळण्याची दोरी हाती घेऊन देव देशभक्तीची अंगाई गायली. म्हणून तर महाराष्ट्राची ही निगेटिव्हिटी संपुष्टात आली असे म्हणणे आहे इतिहासकार विका राजवाडे यांचे. नाहीतर आमच्या या नरकयातना कधी संपल्या असत्या देव जाणे. तोपर्यंत आमच्या हे लक्षात आलेच नाही की यदा यदा ही धर्मस्य म्हणणारा युगपुरुष प्रत्येक यशोदेने निर्माण करायचा असतो आणि तसा तो तयार झाला की निरपेक्ष वृत्तीने
कुरुक्षेत्राच्या स्वाधीन करायचा असतो. जय महाराष्ट्र.